राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज 27 जूनचा हे मात्र पाऊस सर्वदूर राहणार, म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे, नांदेड जिल्ह्यात राहणार आहे, हिंगोलीकडे राहणार आहे, वाशिमकडे राहणार आहे, कळमनुरीकडे राहणार आहे, यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे, अकोला जिल्ह्यात राहणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियात मध्ये विदर्भात सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ठेवा. 2 दिवस आज आज उद्या दिवस. त्याच्यानंतर ही परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे, इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे, जळगावकडे देखील राहणार आहे. म्हणजे आजचा पाऊस हे सर्व दूरचा राहणार म्हणून हा अंदाज लक्षात. पण राज्यामध्ये 1 तारखेपर्यंत 1 जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे. सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, विदर्भामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे 1 तारखेपर्यंत. म्हणजे 27, 28, 29, 30 आणि 1 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार. दुपारपर्यंत ऊन पडणार, दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्षात येतं. सर्वदूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात येतं. नसतं काय होतं की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडेल, सगळीकडे पडणार नाही. भाग बदलत, कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता 26-27 म्हणजे 26-27चा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे, पंढरपूरकडे राहणार आहे, नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे. पण तिथे आता रिमझिम राहणार, थोडे थेंब येणार आहे, जास्त नाही पडणार. पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे, धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूरला मध्ये 5 आणि 6 तारखेला म्हणजे पंढरपूरच्या यात्रेकरूला त्यांना पाऊस मध्ये वरून राजे भिजवणार आहे म्हणून हे देखील आत्ताच अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची. म्हणजे काय झालेलं असं रावट्याची याची तयारी ठेवा, कारण की 5-6 तारखेला म्हणजे पंढरपूरकडे पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं. सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो की 26, 27, 28, 29, 30 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातच जास्त राहणार आहे. त्याच्यानंतर 1-2 तारखेला 1-2 जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात तिकडे राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं.